सादर केली होती ती विकी म्हात्रे याने. हा सामना देखील प्रेक्षकांना एक रंगतदार बघायला मिळेल. 2 गुणांची कमाई केलेली आहे मातोश्री एंटरप्राइजेसच्या संघाने. सर्व एंटरप्राइजेस आणि अद्वैत एंटरप्राइजेस या 2 संघांमधील सामना. नाणेफेक जिंकून प्रथम धाडसी निर्णय घेतलेला आहे बॅटिंग करण्याचा अथर्व एंटरप्राइजेस संघ कर्णधाराने. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. एक लक्षात घ्यायचंय, वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करायचंय. कुठल्याही प्रकारचा वेळ विलंब आपण लावू नका मित्रांनो. कारण 5 षटकांसाठी तुमच्यासाठी वेळ देण्यात आलेली आहे. 25 मिनिटांमध्ये 5 षटके कंप्लीट करावीच लागतील. गणेश पाटीलला सुवर्ण संधी आहे. पप्पू म्हात्रेची जर विकेट आपण घेतली तर ₹500 पुरस्कार आकाश म्हात्रे यांच्याकडून दिला जाईल. माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य हॅवे दिवे यांच्याकडून. विशाल पाटील यांच्याकडून ₹500 पुरस्कार आहे. एक चौकार किंवा एक षटकार लगावला तर पप्पू म्हात्रेसाठी सुवर्ण संधी चालून आलेली आहे. वेलकम ग्रामपंचायत सदस्य नंदू पाटील हायवे दिवे आपलं हार्दिक स्वागत आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये एक लेजंड खेळाडू. या खेळाडूने देखील हायवे दिवे गावाचं नाव खूप उज्ज्वल केलेलं आहे. अजय देखील खूप मेहनत घेताना ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. सामन्याला सुरुवात. लेट्स प्ले. पहिला चेंडू शेवटच्या मोमेंट्सला फक्त हलक्याने चेंडूला टॅप केलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण 30 यार्ड सर्कल मध्ये. एक धाव पूर्ण करते पप्पू म्हात्रे. ऑफ द मार्क झालेला आहे. खातं घोलतोय अथर्व एंटरप्राइजेसच्या संघाचं. गणेश पाटील सज्ज होते बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करेल. पहिलं पॉवर प्लेचे षटक सामोरं जाईल बॅटर प्रदीप. फिल्डिंग मध्ये बदल केला जातोय. राहुल म्हात्रेला आपण पाहतोय एस्टनच्या मागे एसटी रक्षण करताना एक लेजंड खेळाडू. त्यानंतर मिडॉपला आपण पाहतोय मनोज भोईरला. उदय म्हात्रे यांच्याकडून सुवर्ण संधी आहे. प्रदीपने जर षटकार लगावला तर ₹100 पुरस्कार उदय म्हात्रे यांच्याकडून दिला जाईल. फक्त हलक्याने टॅप केलेल्या चेंडूला उदयने देखील आपलं वैयक्तिक निश्चितच आता ₹100 पुरस्काराला सुरुवात केलेली आहे. उदय म्हात्रे यांच्याकडून सुवर्ण संधी आहे प्रदीप साठी. एक धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या धावफलकात 2. वेळे संदर्भात सहकार्य करायचंय. वेळ विलंब लावू नका. अतिशय थंडगार वारे वाहताना फुलटॉस चेंडू होता. स्ट्रेट फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक शेपावते चांगला झेल संपन्न केलेला आहे. पहिला फलंदाज बाद होते पप्पू म्हात्रे. केलेली आहे गोलंदाज गणेश याने. ₹500 जमा झालेले आहेत आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. न्यू बॅटर मंगेश मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहतोय. गणेशने ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळून दिला. न्यू बॅटर मंगेश मैदानाच्या आतमध्ये जाताना. धावसंख्या धावफलकावर स्थिर आहे 2. 2 ला एक खेळाडू बाद. पहिला जबरदस्त मोठा धक्का दिलेला आहे. गणेश जबरदस्त फटका खेचून मारलेला आहे चेंडूला. क्षेत्ररक्षक निलू क्या बात है. फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. सेकंड विकेट इज गॉन.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना शरद. दोन फलंदाज झटपट बाद केलेले आहेत. गोलंदाज गणेश याने ऑन हॅट्रिक वर येतोय. या अगोदर हॅट्रिक पूर्ण केलेले प्रितेश पाटील याने. दुसरे हॅट्रिक या स्पर्धेमधील बघायला मिळेल का? जबरदस्त गोलंदाजी करतोय पॉवर प्लेच्या षटकांमध्ये गणेश. पॉवर पेश करताना जबरदस्त अचूक टप्प्याची गोलंदाजी, घातक आणि भेदक गोलंदाजी करतोय. सज्ज होताना बॉलिंग मार्क वर गणेश. हॅट्रिक बॉल. हॅट्रिक बॉल होता. पंच केलेल्या चेंडूला कव्हर सीमारेषेकडे अतिशय वेगाने चेंडू चाललाय. चेंडू मात्र जाते सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. पकडला तर उदय म्हात्रे यांच्याकडून 100 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. वेलकम कपिल दादा म्हात्रे, आपलं हार्दिक स्वागत आहे. उपाध्यक्ष सिनियर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी, आपलं सहर्ष स्वागत युवा प्रीमियर लीग 2024 मध्ये. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्विंग अँड मिस, फाईन डिलिव्हरी, ब्युटिफुल बॉल. अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावपलकावर 2 बाद 6. चांगले षटक बघायला मिळालं पहिल्या षटकामध्ये. गणेश षटक राहिलं त्याने फक्त 6 धावा खर्च केले, गडी बाद केलेल्या. आता मात्र दुसऱ्या षटकाला प्रारंभ होईल आणि दुसरे षटक घेऊन येते गोलंदाज किरण पवार. स्पीडअप करायचं आहे. लक्षात घ्यायचं आपण कुठल्याही प्रकारचा वेळ विलंब लावू नका मित्रांनो, कारण आपल्याला मोठा शेड्यूल आजच्या दिवसामध्ये कंप्लीट करायचा आहे. हॅवे दिवे गावचा सन्मान वाढवणारी ही स्पर्धा युवा प्रीमियर लीग 2024 ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. गावामध्ये एकता प्रस्थापित करण्याचे एक प्रभावी माध्यम आहे क्रिकेट खेळ. एक लक्षात घ्यायचं, पहिल्या षटकासाठी 6 मिनिटं तुम्ही घेतलेले आहेत. फिल्डिंग करणारी टीम, अन्यथा तुम्हाला जेव्हा 5व्या षटकाला सुरुवात होईल, एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये आणावा लागेल. हे चिरून घ्यायचे. 21 मिनिटं झाली तर एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये आणावं लागेल. चेंडूला ऑन साइडला टर्न केलेला आहे. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, खराब थ्रो आला. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. फलंदाज धावचीत बाद तिसरी धाव घेताना. संख्या कायम आहे धावपलकावर 8. खराब स्थिती पाहतो आपण अथर्व एंटरप्राइजेसच्या संघाची. न्यू बॅटर पिंट्या एक भरोशाचा खेळाडू आहे. त्याच्याकडून खूप आशा अपेक्षा असतील संघाला, पण सध्या तरी आपण पाहतोय अद्वैत एंटरप्राइजेस संघाची चांगली स्थिती मैदानाच्या आतमध्ये. किमान 5 षटकांमध्ये 50+ धावा पाहाव्याच लागतील. चेंडू सोडून दिलेला आहे. यस, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव जोडली जाईल. सिंगलने धावसंख्या 9 या अंकावर जाऊन पोहोचलेली आहे. युवा प्रीमियर लीग 2000 ला आजपासून प्रारंभ झालेला आहे.
ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता. कहीं पे निशाणा और पाहतो आपण अंधेरी में तीर चलाने की कोशिश. डोळे बंद करून खेळण्याचा प्रयत्न केला होता. धावसंख्या स्थिर धावफलकावर 9. एक धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. खरं तर सिद्धेश पाटील किमान मी तर म्हणेन 50 प्लस धावा जोडाव्याच लागतील. तेव्हा कुठे जाऊन एक फायटिंग टोटल धावफलकावर बघायला मिळेल. किरण पवार राइट आर्म ओव्हर द विकेट. सीमर बॉलर. स्टेप आउट होऊन स्ट्रेट फटका खेळलेला डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. चेंडूला उचलला गेला. वेग केली गेली. धावबादची तिथे दाट शक्यता होती. पण नकार दिलेला इंडियाने. फक्त एकच धाव मिळेल. सिंगलने धावसंख्या डबल डिजिट दुहेरी अंकामध्ये पदार्पण करताना 10 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. 10 धावा. 3 गडी बाद झालेल्या. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिल्याच सामन्यामध्ये एक जबरदस्त मोठा विजय साजरा केला. विजयी सलामी दिली. मातोश्री इंटरप्राइजेसच्या संघाने दिमागदार विजय संपादन केलेला आहे. पाऊस मूर्ती या संघाला परास्त करून. रॉक ऑफ द दिवा या नावाने प्रसिद्ध आहे पिंटू पाटील. तुमचं नाव किती मोठं याला महत्व नाही. तुम्ही कामगिरी कशी करता त्याला खूप महत्वाचं स्थान आहे क्रिकेटमध्ये. चेंडूला ऑफद्रवीचा फटका खेळलेला एक्स्ट्रा कव्हर डीप मधून क्षेत्ररक्षक झपाटलेला आहे चेंडूवर. तोपर्यंत अवधी होता पिंटे याच्याकडे 2 धाव पूर्ण करण्याचा. धावबादची शक्यता तिथे दाट शक्यता होती. फलंदाज होईल धावचित बाद. शरदच्या खेळीचा अंत होतोय. धक्का क्रमांक 4. यास लक्षात घ्यायचंय धावबाद करताना तुम्हाला फलंदाजाला बादच करावं लागेल. अन्यथा 3 धावांची पेनल्टी घोषित केली जाईल. या स्पर्धेची नियमावली आहे. तब्बल 11 मिनिटं झालेली आहेत आतापर्यंत. जास्त वेळ घेऊ नका. किरण पवार पुन्हा एकदा सज्ज होते. फलंदाज बाद झाल्यानंतर 30 यार्ड सर्कलची रेषा आपल्याला क्रॉसिंग करायची आहे जेणेकरून आपला वेळ वाचेल. न्यू बॅटर रेडी राहायचंय. चेंडूला अलॉंग दी कार्पेट ड्राईव्ह केलेल्या ऑन ड्राईव्हचा फटका. चेंडू येतो डीप मिड ऑनला. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. चेंडूला हेक करते निलू. जबरदस्त फिल्डिंग करतोय आज. भन्नाट फिल्डिंग त्याची बघायला मिळते. एक चप्पल क्षेत्ररक्षक आहे हायवे दिवे गावचा. श्री लंबोदर केबल नेटचे बाला देखील खूप एन्जॉय करताना ही स्पर्धा. त्यांनी आम्हाला केबल नेटची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. मोफत मुफ्त एकदम फ्री मध्ये. विशेष सहकार्य त्यांचं. चेंडू पाहतोय एका हाताने अडवण्याचा प्रयत्न केला होता. एक सिंगल मिळेल. सिंगलने धावसंख्या पुढे सरकताना धावफलकावर 14 या आकड्यावर जाऊन पोहोचलेले आहे. चैतन्य आहे न्यू बॅटर. चैतन्य आणि पिंट्या अशा प्रकारे 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 7.00 सरासरीने धावा जोडलेल्या आहेत. 14 धावा धावफलकावर. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. IPL 2024 ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. दिवा प्रीमियर लीग प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी देखील अतिशय हर्ष उल्हासामध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. गावामध्ये खरोखर अतिशय आनंदाचं वातावरण आहे आणि का असू नये बक्षिसांचं वर्ष वाचलेली स्पर्धा. समस्त ग्रामस्थ मंडळ हायवे दिवे च्या वतीने हा शो ठेवण्यात आलेला आहे. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक. येस, तिसऱ्या षटकाला आता प्रारंभ होईल आणि हे पॉवर प्लेचं षटक असेल. मनोज भोईर एक लेजंड खेळाडू ज्याने अनेक मैदानं गाजवली. हायवे दिवे गावाचं नाव ज्या खेळाडूने उज्ज्वल केलं क्रिकेट खेळामध्ये तोच आता गोलंदाज बॉलिंग मार्कवर. सर्वात जुनं मैदान आहे भिवंडी तालुक्यातील सर्वोत्कृष्ट मैदान आणि ह्याच मैदानाला प्रत्यक्ष पदस्पर्श लागले. यस,
स्कोर धावा झालेल्या 14 2 षटकांच्या समाप्तीनंतर. अजय जडेजाला भारताचा स्टार खेळाडू अभिजित कालेला आपण बघितलं. पॉप सिंगर बप्पी लहिरीला देखील या मैदानावर आपण बघितलं. सिने कलावंत अभिनेत्री निशिगंधा वाड देखील येऊन गेली प्रत्यक्ष या मैदानाला भेट देण्यासाठी. अनेक दिग्गज खेळाडू या मैदानावर घडले. कदाचित उद्या मोठी सिने सेलिब्रिटी आपल्याला ह्या ग्राउंडवर बघायला मिळेल. इनसाइड आउटचा फटका. व्हॉट अ शॉट. ट्रिमेंडस पॉवरफुल. मॅक्झिमम हिट 6 रन्स. चैतन्यने काय फटका खेळला होता. एक काल होता मित्रांनो, भारतरत्न मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर अशा प्रकारचे फटके लिहिलेल्या खेळताना आपण बघितला होता. चैतन्य क्या बात है. जबरदस्त माइटी हिट. वीरेंद्र सेहवाग देखील अशा प्रकारचे फटके लिहिलेल्या खेळायचा मनोजवर हल्ला चढवलेला आहे. स्लोवर वन धीम्या गतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न. सॉफ्ट डिसमिसल. प्रथम मात्रेने झेल टिपलेला आहे. जोर का झटका धीरे से लगे. आणि किरण मात्रे यांचे सुपुत्र आहेत. जबरदस्त झेल. चैतन्यचा संपला खेळ. एव्हरीडे इज नॉट संडे. या अगोदर चैतन्यने एक जबरदस्त घणाघाती षटकार ठोकला होता. पण लागोड पाठच्या दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकण्याच्या नादामध्ये तो झेलबाद स्वरूपामध्ये बाद झालेला आहे. तुम्हाला जर अचूक फटक्याची निवड करायची असेल तर तुमचा फुटवर्क, चेंडूची नजर, ताकद आणि प्लेसमेंट बॉलच्या मेरिट नुसार क्रिकेट खेळावं लागेल. क्लास क्रिकेट दाखवावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. निम्मा संघ गारद झालेला आहे. 5 बाद धावसंख्या धावपलकर 20. एक दयनीय स्थिती पाहतो आपण अथर्व एंटरप्राइजेस या संघाची. चेंडू सोडून दिलेला आहे. कुठल्याही प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला नव्हता. अतिशय चांगला चेंडू. आता मात्र एक चांगल्या लाईव्ह मध्ये रिदम मध्ये गोलंदाजी करतोय मनोज भोईर. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं म्हटलं जाते आणि सर्वात अनुभवी खेळाडू आहे मनोज भोईर. नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. संतोषी माता संघ आणि भार्गवी स्पोर्ट्स आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. भार्गवी इंटरप्राइजेस. चांगला फटका आहे. क्लिक केलेला आहे चेंडूला. ऑन साइडला चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. याला म्हणतात शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि तेच बघायला मिळालं. स्वीपच्या अंदाजाने हा फटका खेळला होता. बॅटर राहुल चौकार त्याने लगावलेला आहे. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर पाडवला होता 4 धावांसाठी. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना 24 या आकड्यावर जाऊन पोहोचलेले आहे. मनोज भोईर लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. चेंडू मात्र निश्चितच स्वेअर हाताळलेला आहे. मनोज भोईर थोडासा दिशाहीन चेंडू टाकतोय आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अवांतर धाव जोडली जाईल. सिंगलने धावसंख्या 25 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. 5 गड्यांच्या मोबदल्यात तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पॉवर प्लेचं हे षटक आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मनोज भोईर. अतिशय चांगला चेंडू होता. स्विंग अँड मिस. ब्युटिफुल बॉल. बॅटर बीट होतोय तिथे राहुल. धावसंख्या स्थिर आहे. धावपलकर 25. 25 धावा पाहतो आपण धावपलकर. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. जबरदस्त. आता मात्र गोलंदाजी करताना मनोज एक आगली वेगळी शैली आहे. तिथे बाईक आहे. तिथे ग्लास रिफ्लेक्ट होते. आपण ग्लास
अँगल चेंज करायचा आहे. थँक यू. चेंडू मात्र निश्चितच व्हाईट बॉल टाकलेला आहे. खराब गोलंदाजी, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 1+1 अशा 2 धावा मिळतील. धावसंख्या पुढे सरकताना धावफलकावर 27 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. 2 व्हाईट बॉल टाकलेत आतापर्यंत या षटकामध्ये. खूप धावा खर्च केलेल्या आहेत खरं तर मनोज भोईर याने. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. शेवटच्या मोमेंट्सला अगदी लेटकटच्या अंदाजाने फटका खेळला होता. जबरदस्त क्षेत्ररक्षण शॉट दरम्यानला गल्लीमध्ये एकच धाव मिळेल अशा प्रकारे धावसंख्या धावफलकावर 3 षटकांच्या अखेरीस 28 5 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती. गणेशने 6 धावा खर्च केले होते. 2 गडी बाद केले होते. जबरदस्त घातक आणि भेदक गोलंदाजी केली. किरण पवारने धावा खर्च केल्या 8. त्याचं देखील खूप चांगलं इकॉनॉमिकल षटक राहिलं. तिसऱ्या षटकामध्ये मात्र मनोजचं थोडंसं महागडं षटक राहिलं. या षटकामध्ये त्याने धावा खर्च केल्या 14 आणि गडी बाद केला 1. यानंतर जो सामना होईल तिसरा सामना संतोषी माता आणि भार्गवी एंटरप्राइजेस. आपण रेडी राहायचंय. मिड इनिंग नंतर या 2 संघांमध्ये नाणेफेक केली जाईल. हर्ष भोईर 7500. क्या बात है. एक युवा खेळाडू आहे. उद्योन्मुख ट्रेंट बोल्टचा अंदाज आहे. यस बघूया ट्रेंट बोल्ट प्रमाणे गोलंदाजी करतोय का. ट्रेंट बोल्टने तर धमाकेदार कामगिरी केली न्यूझीलंड देशासाठी. हा बोला ना. युट्यूबवर अतिशय फेमस आहे खेळाडू हर्ष. सबस्क्राईब करा, लॉग ऑन करा, सर्च करा. निश्चितच हर्ष भोईर सज्ज होते बॉलिंग मार्कवर. चांगला फटका आहे. कॉपी बुक स्टाईलने खेळलेला आहे. कलात्मक क्रिकेट. जबरदस्त बिल्डिंग. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. असफल. राहुल धावबाद स्वरूपामध्ये बाद होतोय. राहुलला डगआउट मध्ये धावं लागेल. धावबाद स्वरूपामध्ये तो बाद झालेला आहे. 6वा धक्का लागलेला आहे अथर्व एंटरप्राइजेसच्या संघाला. पिंट्याला आता इथून आक्रमण करावं लागेल कारण 4थ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे. बालाची फलंदाजी पाहण्यासाठी सूरज मात्रेची यस सूरज मात्रेची फलंदाजी पाहण्यासाठी बाला इथे निश्चितच आवर्जून उपस्थित आहे. मला तर वाटते चालू मोसमामध्ये हंगामामध्ये हेवे दिवे गावातील जो रेग्युलर संघ आहे त्याने 3 फायनल जिंकण्याचा पराक्रम केलेला आहे आणि 1 सेमी फायनल. क्या बात आहे. जबरदस्त कामगिरी. तिथे काय घडलं. चाल क्षेत्ररक्षण चेंडू सीमा पार 4 धावांसाठी चौकार. पंचांचा लेग बाईचा इशारा येतोय. मयूर यांच्याकडून गचाल क्षेत्ररक्षण झालं. चौकाराच्या साह्याने धावसंख्या पुढे सरकताना धावफलकावर 33. हर्ष भोईर. चेंडू मात्र हुक केलेला चांगला फटका. जबरदस्त टायमिंग. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी चौकार. आता मात्र फटकेबाजीला प्रारंभ केलेला आहे पिंट्या याने. यस पंचांनी निर्णय चेंज केलेला आहे. षटकाराचा इशारा येतोय. 6 धावा. धावसंख्या 39. सुधारित धावसंख्या धावफलकावर 39 39. 39 ला 6 खेळाडू बाद. पिंट्या मात्र एकाकी किल्ला लढवताना खेळपट्टीवर 10 धावांवर तो खेळतोय 1 षटकाराच्या मदतीने.
चला वेले संदर्भात सहकार्य करायचं आहे. खऱ्या अर्थाने रेग्युलरचा जो आयवे गावचा संघ असेल त्यामधून खेळाडूंची निवड या डीपीएलच्या माध्यमातून केली जाईल. कोणाचा कसा खेळ आहे हे देखील पाहायला मिळेल. डीपीएलच्या माध्यमातून पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. स्क्वेअर चेंडू एक अतिरिक्त धाव जोडली जाईल. धावफलकावर सिंगलने धावसंख्या 40 या अंकावर जाऊन पोहोचलेली आहे. एमर्जिंग प्लेअरचा अवॉर्ड देखील दिला जाईल शेवटच्या दिवशी म्हणजे उद्या या स्पर्धेमधील हॉट फेवरेट एमर्जिंग प्लेअर हा अवॉर्ड देखील दिला जाईल. अगदी स्कूप करायचं होतं, पलटी हिट खेळायचं होतं, पण चेंडू आणि बॅटचा संपर्क झालेला नाही. चेंडूचा त्या डॉट रचनात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. धावसंख्या कायम धावपलकावर 40. हर्ष पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर. वेगवान गोलंदाज आहे. चेंडू स्विंग अँड मिस. वेगवान चेंडू टाकला होता. वेगाने चकित केलेला आहे. एक्सप्रेस डिलिव्हरी. धावसंख्या स्थिर धावपलकावर. आता मात्र इथून एक चांगल्या लेंथ लाईनवर गोलंदाजी करताना हर्ष भोईर. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट. जबरदस्त फटका. माहिती हिट सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय. केडीके सिक्सर. हॉलमार्क अँड ट्रेडमार्क सिक्सर ऑन पिंट्या. पिंट्याचा हा हॉट फेवरेट स्ट्रोक. 6 धावांसाठी षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या धावपलकर 46. 4 षटकांच्या समाप्तीनंतर. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघितलं षटकार पेश केलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळला होता आणि डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर पाठवला होता. दिवा गाव खेळेगा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकर 46. शेवटचं अंतिम षटक मनोज भोईरला कंटिन्यू ठेवलेलं आहे. अंतिम षटक पहिल्या डावातील. रिव्हर्स फटका. क्या बात आहे. क्षेत्ररक्षक दक्ष जबरदस्त बिल्डिंग. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धाव पूर्ण करतोय बाला. रिव्हर्सचे फटके खूप लिहिलेला खेळतोय बाळा. साईनाथ जम्प मारून जर झेल टिपला उदय मात्रे यांच्याकडून 200 रुपयाचा पुरस्कार तुला दिला जाईल. जम्प मारून दुखापत होणार नाही याकडे देखील तुला लक्ष द्यावं लागेल. आडव्या बॅटनं फ्लिक केले चेंडू लॉंग साइडला. क्षेत्ररक्षक झेपावतोय. निलू कमालीचं क्षेत्ररक्षण करतोय. फक्त एकच धाव मिळेल. राहुल मात्रे क्या बात आहे. जबरदस्त. चला का एसटी रक्षक आहे. एकोणपन्नास धावा. मनोज लेफ्ट आर्म राउंड द विकेट. उद्या बोलू आपण. उद्या आज नको. उद्या बोलू. उद्या मजा करू फायनलला. जबरदस्त लॉफ्ट केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक दक्ष हर्ष विक थ्रो केलेला आहे. धावबाची संधी निर्माण झालेली आहे. फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज होते बाद बाला. धक्का लागलेला आहे. नाणेफेक करण्यासाठी या संतोषी माता एंटरप्राइजेस आणि भार्गवी एंटरप्राइजेस संघ कर्णधार आपण लवकरात लवकर यायचं आहे. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्या डावामधील मिड इनिंग नंतर लगेचच टॉस केला जाईल.
मान्यवर कक्षामध्ये अनेक दिग्गज मान्यवरांना आपण पाहतोय सामन्याचा आनंद घेताना. प्रकाशदादा म्हात्रे उपाध्यक्ष, मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भोईर, अजय भोईरला पाहतोय. त्यानंतर पाहतोय आपण कपिल म्हात्रे उपाध्यक्ष, सिनियर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी. त्यानंतर पाहतो आपण उदय म्हात्रे. हा बोला ना. खाऊ देऊ का? शेवटचा अंतिम षटक आहे. फलंदाज बाद झालेले आहेत. 7 गडी गमावलेले आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला आहे. प्रणय 50 धावा धावपलकर. एक चांगल्या धावा पाहतोय धावपलकर जोडलेले आहेत. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आहे. लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू. एक अतिरिक्त धाव जोडली जाईल. एका धावेची भर. धावसंख्येमध्ये बदल होतोय. 51 धावा धावपलकावर लागलेले आहेत. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मनोज पुन्हा एकदा सज्ज होतोय. चांगला फटका आहे. जबरदस्त ऑफ ड्राईव्हचा फटका. चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. फंटास्टिक शॉट्स. मिड इनिंग नंतर टॉस केला जाईल आणि जो कर्णधार त्या टॉस करण्यासाठी उशीर करेल त्या संघाला पेनल्टीचा सामना करावा लागेल. 55 धावा धावपलकावर पाहतोय. डोळे बंद करून फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जाते शॉर्ट थर्डमॅनला. क्षेत्ररक्षक तिथे दक्ष होता. पंचांचा 22चा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव जोडली जाईल. धावसंख्या धावपलकावर पुढे सरकताना 56 ह्या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. शेवटचा चेंडू पहिल्या डावातील सामना करेल बॅटर पिंट्या. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. इनसाइड आउटचा फटका. क्या बात आहे. जबरदस्त हा फटका. चेंडू सीमा पार. 6 धावांसाठी हा षटकार. आठवटीचा माझे आईला येईल मान ग. नामनिर्देशन आपण करायचंय. संतोषी माता एंटरप्राइजेस संघ कर्णधार कॉल करणार आहेत. DPL 2024 असा कॉल आलेला आहे. नाणेफेक संपन्न झाले. नाणेफेकीचा कॉल भार्गवी एंटरप्राइजेस संघ कर्णधाराने टॉस नाणेफेक जिंकलेले आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पिंट्याने नाबाद आपल्या संघासाठी 22 धावांची तुफानी खेळी सादर केली.
पप्पू म्हात्रेने जर गोलंदाजी करताना विकेटची हॅट्रिक पूर्ण केली तर ₹500 पुरस्कार दिला जाईल उदय म्हात्रे यांच्याकडून आणि नंदलाल म्हात्रे यांच्याकडून. सुवर्ण संधी आहे पप्पू म्हात्रेला. माझे परममित्र आणि बालकुमचा बुलंद आवाज भरत पाटील यांनी DPL साठी खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. भरत पाटील तुमचं आणि तुमच्या परिवाराचं मी खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. साईनाथ आणि गणेश ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना हे दोन सलामीवीर क्रिकेटचा थरार क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. क्रिकेट फेस्टिवल हायवे दिवे गावामध्ये प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी नवीन उपक्रम पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन येते गोलंदाज शरद. अर्जुन बुवा कुठेही जाऊ नका यानंतर तुमचा सामना होईल याची नोंद घ्यायची आहे. ह्या आपण ऐकूया निश्चितच धुमाळे यांचा आवाज दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू. फिल्डर पप्पू म्हात्रेसाठी देखील एक पारितोषिक आलं. जर पप्पू म्हात्रेने झेल टिपला तर त्यासाठी ₹200 कॅश प्राइज आहे. नंदलाल म्हात्रे यांच्याकडून तब्बल पप्पू म्हात्रेसाठी झेल स्वीकारला तर ₹200 कॅश प्राइज जाऊयात. मॅचच्या दिशेने सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एअर बॅटर साईन त्याच्या साथी नॉन स्ट्राईकिंगला गणेश बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार झालाय. शरद गणेश ऑन स्ट्राईक पहिला बॉल व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला बॉल बॅकफुटला गेले पंच केलाय. बॉल जाईल सरळ डीप पॉइंट बॉर्डरलाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती पहिला आघात पहिला वार करत असताना बॅटर गणेशने ठोकला हा चौकार. याच डिझाईन पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती नजाकत भरलेला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. गणेशच्या बॅट मधून हा चौकार त्यांच्या बॅट मधून एकवटला गेला आहे. धावफलका जर विचार करायला धावफलकावरती धावा लागल्या तब्बल 4. यावेळेला फटका चांगला आहे. फटका ऑन साइडला केलेला आहे. बॉल पुन्हा एकदा जाईल. सेकंड इनर ओव्हर बॅक टू बॅक येणारा हा सलगचा बॅटर गणेशच्या बॅट मधून दुसरा चौकार. लक्ष आहे आणि अशाच प्रकारची जर बॅटिंग शेवटपर्यंत राहिली तर कुठेतरी 63 धाव्यांचं लक्ष देखील छोटं पडताना दिसेल. कारण की पहिल्या 2 बॉल आणि पहिल्या 2 बॉलवरती गणेशच्या बॅटमधून 2 ब्लॅक स्ट्रोक आपण पाहिलेत. 2 चौकार त्यांच्या देखील बॅटमधून आपण पाहिलेत. गणेश ऑन स्ट्राईक हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. यावेळेला पुन्हा एकदा अलंग कार्पेटच्या साहाय्याने फटका खेळून काढलाय. डीप मधून फिल्डर तैनात येतोय भन्नाट वेगानं आणि बघता बघता धावबाची संधी होती. धोक्याची घंटा तर वाजली होती. आणि बघता बघता या फलंदाज दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून या 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्या चित्ताच्या वेगानं आणि हरणीच्या चपळाईनं या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावांच्या साथीनं संघाची टोटल जाऊन पोहोचले भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक अर्थ डबल डिजिट मध्ये दुहेरी अंकामध्ये 10 अंकावरती.
10 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 10 धावा आपण पाहतोय स्कोर कार्डवरती. 3 चेंडूचा अद्याप खेळ अजूनही शिल्लक आहे. स्ट्राइक एंडला गणेश. फटका चांगला आहे. पुन्हा एकदा फटका हवेत खेळला. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. पाहावं लागेल लँड कुठे होईल. चेस झाली ड्रॉप. दूरवरचा अंतर चेस करत असताना तब्बल 2 बॉलवरती 2 चौकार, तदनंतर 2 बॉलवरती 2 डबल. अर्थातच 12 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. 63 धावांचं लक्ष्य अजूनही. तब्बल येणारे 26 बॉल आणि गरज असेल ती 51 धावांची. मध्ये फटका केलाय पुन्हा एकदा. नजाकत भरलेला स्ट्रोक. भाग मिल्खा भाग. आणि या देखील 5व्या बॉलवरती धावा मिळतील 2. शेवटचा बॉल स्टील. 1 टू गो लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. चेंज ऑफ पेस. गतीमध्ये परिवर्तन. फिंगर रोल केलंय. व्हेरिएशन दाखवलं. डॉट बॉल आला. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकांच्या अखेरीस धावा लागल्या गेल्यात. बिनबाद 14 या अंकावरती. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय तब्बल 8 संघ खेळताना दिसत आहेत. आणि 8 संघांमध्ये कोणता एक संघ या स्पर्धेचा चॅम्पियन ठरेल याचं उत्तर आपल्याला उद्याच्या सत्रामध्ये मिळतं. 8 संघांमध्ये आपण पाहतो पहिला संघ विपुल इंटरप्राइजेस या संघाचे संघ मालक विपुल पाटील यांनी हा उभा केलेला संघ. दुसरा संघ आपण पाहतोय हैदराबाद इंटरप्राइजेस मयूर पाटील यांनी प्रस्थापित केलेला संघ आपण पाहतोय. नंतर संतोषी माता इंटरप्राइजेस अक्षयजी मात्रे यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतोय. नंतर क्रिश इंटरप्राइजेस हा संघ रणजित मात्रे आणि नंदू पाटील यांच्या माध्यमातून हा उभा केलेला संघ क्रिश इंटरप्राइजेस हा संघ आपण पाहतोय. 5वा संघ अथर्व इंटरप्राइजेस विशालदादा पाटील आणि पप्पूदादा मात्रे यांच्या माध्यमातून हा संघ खऱ्या अर्थानं कव्हर केला गेलाय. आणि भार्गवी इंटरप्राइजेस हा संघ आपण पाहतोय. 6वा संघ विकी पाटील हे या संघाचे संघ मालक आहेत. भाऊ स्मृती हा देखील संघ आपण पाहतोय. उमेश पाटील हे या संघाचे संघ मालक आहेत. आणि शेवटचा संघ मातोश्री इंटरप्राइजेस दीपेश दादा मात्रे यांनी पुरस्कृत केलेला संघ. तब्बल 8 संघ विपुल इंटरप्राइजेस, अद्वैत इंटरप्राइजेस, संतोषी माता इंटरप्राइजेस, क्रिश इंटरप्राइजेस, अथर्व इंटरप्राइजेस, भार्गव इंटरप्राइजेस, भाऊ स्मृती, मातोश्री इंटरप्राइजेस हे 8 संघ. दुसरं षटक राहुल बॉलिंग ट्रॅक वर केलाय. राहुलला आपण पाहतोय. पहिला बॉल फेस करेल साईनाथ ऑन स्ट्राइक लेफ्ट हँडेड बॅटर. पहिला बॉल दिशा पाहावी लागेल. लेंथ लाईन दोन्ही पाहावी लागेल. यस दिशेपासून थोडेसे परकडत असताना पंचांचा हा कॉल आणि येतोय हा वाईट बॉल. अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये जॉईन होईल आणि 15 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. दुपारचं सत्र कडकडतं ऊन रखरखतं ऊन त्या उन्हामध्ये चालू असलेली ही रंगतदार मॅच कार्पेटच्या साह्यानं फटका खेळलाय. मिडविकेट रिजन मध्ये फिल्डर आहेत. धोक्याची घंटा तर वाजली आहे. पंचांकडे लाऊड अपील, पंचांकडे स्ट्रॉक अपील आणि फलंदाज धावाच्या स्वरूपात होईल बाद. विकेट क्रमांक लागत असताना एक पहिला धक्का. बिग विकेट बिग लॉस. एका धावेचा चष्मा घालून बॅटर साईनाथ बॅक टू द डगआउट. यस डिझाईन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॅटर कॅन्डिडेट इन नंबर 3 राहुल.
बॉलिंग ट्रॅक वरती देखील राहुल आहे. स्ट्राईक एनला देखील राहुल आहे. राहुल वर्सेस राहुल असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच आपण पाहतोय दर्जेदार स्पर्धा दिवे प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये सर्व काही गोष्टींची प्रस्तुत करण्यात आली आहे. पूर्तता करण्यात आली आहे. पाण्याची देखील पूर्तता आहे. ज्या खेळाडूला आणि ज्या प्रेक्षकांना जर पाणी हवं असेल, तर त्यांनी नक्कीच आमच्या आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे. सर्व गोष्टींची पूर्तता करण्यात आली आहे. कार्पेटच्या सहाय्याने मध्ये फटका खेळलाय वाडिश लॉंगॉनचा फिल्डर. चेंडूवरती भन्नाट वेगाने येतोय आणि एक चिकी सिंगल जरूर मिळेल. एकाच धावेने समाधान मानावं लागतंय फलंदाज राहुल आणि गणेशला. सिंगलच्या साथीनं संघाची टोटल जाऊन पोहोचले 17 अंकावरती 17चा खतरा कोणत्या संघासाठी ठरतोय पाहणं गरजेचं असेल. 17 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा बॉलर निघालाय कॉम्बॉक्स कडून. यावेळेला फटका फसलाय. फटका मिस टायमिंग आहे आणि आता पुन्हा एकदा फलंदाज होईल बाद. विकेट क्रमांक लागत असताना 2 बॅटर गणेश बॅक टू द ग्राउंड. विकेटचं पतन झालंय हर्ष भोईर. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय हर्ष भोईरचा जर विचार करायला गेला तर सातत्यानं त्याच्या माध्यमातून खूप चांगली कामगिरी आपण पाहत असतो आणि आता तोच हर्ष मैदानाच्या आतमध्ये. हर्ष ऑन स्ट्राइक. पुढचा बॉल हर्षसाठी हा बॉल अगदी मोठा प्रहार खेळायचा होता. हर्षला प्रयत्न कुठेतरी फसलाय. डॉट बॉल आलाय. दुसऱ्या षटक आपण पाहतोय. दुसऱ्या षटकातील तब्बल शेवटचे 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असेल. उर्वरित शिल्लक असेल. स्टील 2 टू गो. या वेळेला फटका चांगला आहे. नो मॅन्स लँड मध्ये बॉल चाललाय आणि बघता बघता या धावा मिळाल्या 2 धावांच्या साथीनं धावफलक जाऊन पोहोचेल संघाची टोटल 19 अंकावरती. पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर शरदने खर्च केला तब्बल धावा 14. नंतर अगदी इकॉनॉमिकल षटक आपण पाहिलं 5 धावा अद्याप खर्च करत असताना राहुल या बॉलरला पाहतोय. 5 चेंडूचा खेळ अद्याप संपलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. स्टील 1 टू गो. या वेळेला मध्ये फटका खेळलाय. फटका फसलाय. फटका मिस टायमिंग आहे. वाईडिश लॉग ऑफला फिल्डर तैनात आहे. कोणती चुकी होणार नाही. हाताचा पिसारा फुलवत असताना बॅटर आउट.
फटका तर चांगला होता, पण झेल त्याहूनही सुरेख आपल्याला पाहायला मिळाली. आणि षटक क्रमांक संपलाय 2-2 षटकांच्या अखेरीस. धावफलकावरती धावा लागल्यात. उत्तरार्धामध्ये टीम अद्वैत एंटरप्राइजेस या संघाची टोटल 3 गड्यांच्या नुकसानात तब्बल 19 अंकावरती. दोन षटकांच्या अखेरी 19 स्कोर कार्डवरती लागल्यात आणि आता समीकरणचा जर विचार करायला गेला तर समीकरण येऊन पोहोचलंय. ते येणारे 18 बॉल येणारे 18 बॉल आणि गरज असेल तब्बल 44 धावांची. 18 रन्स फ्रॉम 18 बॉल. टीम अद्वैत एंटरप्राइजेस 18 बॉल आणि 44 धावांची आवश्यकता आहे. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आला प्रणय आणि स्ट्राईक एनला राहुल मात्रेला आपण पाहते तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय राहुल मात्रे. तर चला स्पीडअप करायचं आहे. प्रणय आलाय बॉलिंग ट्रॅक वरती तिसऱ्या षटकामध्ये 18 बॉल मध्ये 44 धावांची आवश्यकता आहे. राहुल मात्रे ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय. पहिला बॉल व्हेरी फर्स्ट बॉल तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. पहिला बॉल घेऊन निघालाय प्रणय कॉम्बॉक्स एंड कडून. राहुल मात्रे ऑन स्ट्राईक सज्ज झालाय. पहिला बॉल बॅकफुटला गेले पंच केलाय. शॉर्ट पॉइंट रिझन मध्ये फिल्डर तैनात होते. झेलवाची संधी होती ती संधी गमावली आहे टीम अथर्व एंटरप्राइजेस या संघाने. आणि बघता बघता या तब्बल चिताच्या वेगानं आणि हरणीच्या चपळाईनं या 2 धावा कंप्लीट केल्यात. फलंदाज राहुल मात्रे आणि मनोज भोईर यांच्या माध्यमातून या 2 धावा आल्यात आणि धावफलकावरती धावा लावून गेल्यात. तब्बल शुभांकावरती संघाची टोटल 21 या अंकावरती. 63 धाव्यांचं लक्ष आहे. त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय टीम अद्वैत एंटरप्राइजेस या संघाला येणारे 17 बॉल आणि गरज आहे ती तब्बल 42 धाव्यांची आवश्यकता. 42 रन्स फ्रॉम 17 बॉल्स. 17 बॉलला 42 धावा. स्ट्राईक इनला राहुल मात्रे. ऑन साइडला फटका खेळला अलंग कार्पेटच्या साह्यानं. गॅप तर मोठा आहे. 2 धाव पुन्हा एकदा कंप्लीट होतील. सिंगल डबल आता काही होणार नाहीये कारण की लक्ष मोठे 63 धाव्यांचं लक्ष आहे. त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना षटकार चौकारांची भाषा बोलावी लागेल. टॉप गिअर वरती बॅटिंग करावे लागेल. टीम अद्वैत एंटरप्राइजेस या संघाच्या फलंदाजांना मोठे प्रहार लगवावे लागतील कारण की 40 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. 10 बॉल मध्ये प्रेशर रिलीज करावा लागेल. टीम अद्वैत एंटरप्राइजेस या संघाला फटका पाहावा लागेल. लँड कुठे होईल आणि लँड झालाय सरळ फिल्डरच्या हातामध्ये. अजून एक फलंदाज होईल बाद. राहुल बॅक टू द डगआउट.
चांगली बॉलिंग प्रणालीच्या माध्यमातून अगदी तब्बल 2 बॉलवरती तब्बल 2 धावा आपण पाहिल्यात. तदनंतर तिसऱ्या बॉलवरती विकेटचं पतन झालंय. कमबॅक करत असताना, प्रत्युत्तर देत असताना बॉलर प्रणय फिल्डर होते त्या ठिकाणी लॉंग ऑफला चैतन्य. मात्र चैतन्यकडून कोणती चुकी घडलेली नाहीये. अफलातून झेल चैतन्याच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं. अचूक झेल. फलंदाज बाद झाले राहुल म्हात्रे. मॅचच्या आतमध्ये कोणाला पाणी पाहिजे सांगा बरं लगेच. मॅच मध्ये कधी पण. किरण ऑन स्ट्राईक. या वेळेला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय? फनी मोमेंट. लॉलीपॉप झेल होता आणि तो लॉलीपॉप झेल देखील झालाय ड्रॉप. मोठी चुकी घडली आहे. जजमेंट थोडासा चुकीचा. फिल्डर होते शॉट फाईन लेग रिझन मध्ये. प्रदीप होते त्या ठिकाणी. लॉलीपॉप झेल प्रदीप यांच्या माध्यमातून झेल ड्रॉप झालाय. स्टील टू गो. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहेत. स्ट्राईक इनला आपण पाहतोय आता मनोज भोईर. आडव्या बॅटना फटका खेळलाय. दूरवरचा अंतर चेस करेल का? फिल्डर पाहावं लागेल. पाहणं गरजेचं असेल. दूरवरचा अंतर तर चेस केलाय, पण पाहावं लागेल. बघता बघता धावा किती मिळतील? डोक्याची घंटा तर वाजली आहे, पण फलंदाज एक शॉट असेल. आटपते ना आता. 2 धावा असतील. त्याला ओढ टाकायचा. 3 धावा धावून काढल्या गेल्या. त्यामध्ये देखील एक शॉट. अर्थात 2 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील. आणि संघाची टोटल जाऊन पोहोचेल 26 रन. शेवटचा बॉल. स्टील 1 टू गो. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. मिड ऑनला फिल्डर तैनात आहेत. क्षेत्ररक्षक झाले थोडेसे फंबल आणि या दरम्यान धाव मिळेल एक चिकी सिंगल आणि षटक क्रमांक संपलाय 3 षटकांच्या अखेरीस फलकावरती धावा लागल्या गेल्यात 27 रन्स. 27 runs loss of 4 wicket. 3 over completed on the scorecard from team Advait Enterprises. येणारे 12 बॉल आणि करत असेल ते तब्बल 36 धावांचे. अर्थात 18.00 च्या रिक्वायर रनने बॅटिंग करावी लागेल अद्वैत इंटरप्राइजेस या संघाच्या या दोन्ही फलंदाजांना. टॉप गिअर वरती बॅटिंग करावी लागेल, कारण की समीकरण मोठं आहे. 12 बॉल मध्ये तब्बल 36 धावांची आवश्यकता आहे. आता सिंगल डबलने काही होणार नाहीये. चौकार षटकारांची भाषा खऱ्या अर्थानं शेवटपर्यंत बोलावी लागेल. लढत शेवटपर्यंत द्यावी लागेल. झुंजावं लागेल. मेहनत करावी लागेल दोन्ही संघांना जर या मॅच मध्ये जिंकायचं असेल. एका बाजूला संघ आपण पाहतोय अथर्व इंटरप्राइजेस त्यांना फाईट करतोय. अद्वैत इंटरप्राइजेस. अथर्व इंटरप्राइजेसचा जर विचार करायला गेला तर पूर्वार्धामध्ये पहिल्या सत्रामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना 62 धावा कुठल्या 63 धावांचं लक्ष्य उभं केलंय. त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना समीकरण आलंय 12 बॉल आणि 36 धावा. तर चैतन्य बॉलिंग ट्रॅक वरती आलाय आणि चैतन्याने जर विकेट प्रस्थापित केली तर विपुल पाटील यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. प्रत्येक मॅच मध्ये प्रत्येक बॉल वरती कॅश प्राइज लागत असताना या स्पर्धेमध्ये शफल फटका करायचा होता. येस लेग बायच्या स्वरूपात धावमध्ये सिंगल. अरे ते आपलं बनवा ना. मनोज भोईर ऑन स्ट्राइक. अरे ग्रुप फोटो टाका तुम्ही. दुसरा बॉल. दुसरा बॉल. मनोज भोईर ऑन स्ट्राइक. चैतन्य या वेळेला हाईट फॅक्टर पाहावं लागेल. नो +4 अर्थातच सोने पे सुहागा. धावा मिळतील 5. नशिबाची
या दरम्यान पंचांचा पंखा फिरत असताना उघडा डोळे पहा नीट, कारण यापुढील बॉल असेल फ्री. संधी आहे, संधीचं सोनं करावं लागेल. मेजबानी आहे, दोन्ही हाताने स्वीकारावी लागेल, दोन्ही हाताने कबूल करावी लागेल. फ्रीजचा बॉल आहे, दुसरा बॉल. बॉलर निघाले चैतन्य. स्ट्राईक एंडला मनोज भोईर यांच्या बॅटमधून एक चौकार आलेत. फ्रीजचा बॉल होता, बॅटची कडा, बॉल चाललाय शॉर्ट. फायनल रिझन मध्ये फिल्डर आहेत, सिंगल जरूर मिळेल. या फ्रीजचा बॉलचा पूर्ण फायदा घेता आलेला नाहीये. मोठा प्रहार लागवायचा प्रयत्न होता, प्रयत्नाला कुठेतरी अपयश प्राप्त झालं आणि यश प्राप्त होत असताना बॉलर चैतन्य. 34 धावा स्कोर वरती लागल्या गेल्यात. या षटकातील 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक असेल. येणारी 10 बॉल आणि गरज असेल ती 29 धाव्यांची. फटका फसलाय. या वेळेला घडलंय काय? जजमेंट थोडस चुकीचं, जजमेंट थोडस खराब. आणि बघता बघता या तब्बल धावा मिळाल्यात. 2 धावा, 36 रन. समीकरण होतं कुठे? समीकरण आलंय कुठे? समीकरण होतं येणाऱ्या 12 बॉल मध्ये तब्बल 36 धाब्यांची आवश्यकता होती. 12 बॉल मध्ये 36 धाब्यांची आवश्यकता असताना तब्बल 11 बॉल मध्ये 35 धाब्यांची आवश्यकता असताना समीकरण आलंय ते मात्र येणारे 9 बॉल आणि गरज आहे ती तब्बल 27 धाव्यांची. 9 बॉल 27 धावा. किरण चला स्पीडअप करायचं मित्रांनो, वेळेचं बंधन आपण देखील बाळगायचंय. ऑफिशियल पंच आपण देखील ताकीद द्यायची आहे. 9-27 विचित केलाय. सिंगल जरूर मिळेल, पण पाहावं लागेल ती सिंगल कोणत्या स्वरूपात मिळेल. सिंगल मिळेल बाईकच्या स्वरूपात. सिंगलच्या साथीने संघाची टोटल 37 रन. 8 बॉल आणि 26 धाव्यांची आवश्यकता आहे. 8 बॉल 26 असं समीकरण स्टील. 2 टू गो. शेवटचे 2 बॉल स्ट्राईक एंडला. मनोज भोईर यांच्या बॅटमधून एक चौकार, एक डबल, एक सिंगल आली आहे. कार्पेटच्या सगळ्यांना फटका खेळलाय. काव कॉर्नर रिजनचा फिल्डर चेंडूवरती बनाट वगैरे येतोय. पाहावा लागेल. दुसऱ्या धाव्याचा मानस होता, पण दुसऱ्या धाव्याचा धाडस नव्हता आणि एकाच धाव्याने समाधान मानावं लागतंय. 38 धावा. स्पीडअप करा मित्रांनो, वेळेचं बंधन आपण देखील बाळगायचंय. 25 मिनिटांचा कालावधी आहे प्रत्येक सत्रासाठी. शेवटचा बॉल. स्टील 1 टू गो. फटका चांगला आहे, फटका क्लास आहे. पाहावं लागेल लँड फुट होईल, बॉल जाईल सर बाउंड्री लाईनच्या बाहेर. हवा मिळतील 6. फलंदाज किरणच्या बॅट मधून हा ब्लॅक स्ट्रोक. बिग बिग दर्जेदार षटकार. या षटकाराने सामन्याचे चित्र बदलत असताना समीकरण होतं 7 बॉल आणि तब्बल सामना होता तब्बल येणाऱ्या 7 बॉल मध्ये 26 धाव्यांची आवश्यकता असताना समीकरण होतं येणाऱ्या 7 बॉल मध्ये 25 धाव्यांची आवश्यकता असताना आणि ऐन मोक्याच्या निर्णायक क्षणावरती हा निर्णायक षटकार ठोकत असताना समीकरण आता येऊन पोहोचलाय. येणारे 6 बॉल आणि गरज आहे ती 19 धाव्यांची.
स्ट्राईक एंडला मनोज भोईर बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार झालाय. शेवटच्या षटकामध्ये आणलं गेलंय. प्रणय तयार झालाय. पहिला बॉल 6 बॉल 19. 6 बॉल मध्ये 19 धावेची आवश्यकता असताना पहिला बॉल आलाय डॉट. प्रत्येक बॉल प्रेशर क्रिएट करेल. प्रत्येक बॉल निर्णायक असेल या दोन्ही संघांसाठी, कारण की कोणत्याही संघाला हार मंजूर नाहीये. दोन्ही संघांना जिंकायचंय. 6 बॉल मध्ये 19 धावेची आवश्यकता असताना पहिला बॉल हाताळलाय डॉट. आणि आता समीकरण आलंय 5 बॉल आणि 19 धावा. 3 मोठे प्रहार विजयाच्या वाटचालीस नेईल टीम अद्वैत एंटरप्राइजेस या संघाला, आणि 2 ते 3 डॉट बॉल विजयाच्या वाटचालीस नेईल अथर्व एंटरप्राइजेस या संघाला. दोन्ही संघांना जिंकायचंय. 5 बॉल 19 दुसरा बॉल. यावेळेला देखील पंच करायचा प्रयत्न. फिल्डर आहे त्या ठिकाणी वाईट लॉग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर रिझनचा फिल्डर. एकच धाव मिळेल. स्वतःवरती विश्वास दाखवलाय फलंदाज किरण याने. किरणचा जर विचार करायला गेला तर किरणच्या बॅट मधून एक षटकार देखील आलाय. 4 बॉल 18, 3 मोठे प्रहार, 3 षटकार ठोकेल का बॅटर किरण? 4 बॉल 18, शांतमय वातावरण. 6 बॉल आला डॉट. अजूनही या सामन्याचे चित्र चालू असताना 3 बॉल 18 रन, 3 बॉल 3 षटकार ठोकेल का? आपल्या संघाला विजय प्रस्थापित करून देईल का किरण हा फलंदाज? याचं उत्तर अजूनही बंद लिफाफ्यामध्ये असेल. याचं उत्तर अजूनही शिल्लक असेल. 3 बॉल 18, चौथा बॉल. या वेळेला 3 बॉल मध्ये 18 धावेची आवश्यकता असताना फलंदाज होईल बाद. बॅटर आउट एसडीचे. चला शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. शेफलून फटका खेळलाय. बॉल स्क्वेअर लेग रिजन मध्ये चाललाय. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल वरती देखील झाले झेल ड्रॉप आणि सामना जिंकलाय टीम अथर्व एंटरप्राइजेस या संघाने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हारलेल्या संघाचा खूप खूप आभार. वेल प्लेड बॉयज टीम अथर्व एंटरप्राइजेस आणि हार्ड लक बॉयज टीम अद्वैत एंटरप्राइजेस. या मॅचचा हिरो, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच